सुपर प्रीमियम बॉल आपल्याला लाभलेले आहेत. खास करून टेनिस बॉल, फुटबॉल्स आणि व्हॉलीबॉलमध्ये जे आपण बॉल वापरतो ते खन्ना फॅमॅक्स प्रीमियम बॉल या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. त्याबद्दल आम्ही खन्ना स्पोर्ट्सचं मनापासून धन्यवाद त्यांना देतो, कारण एक चांगल्या प्रतीचे बॉल या NPLच्या 7व्या पर्वात लाभलेले आहेत. आणि आपण बघू शकता हा खन्नाचा प्रीमियम बॉल अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचा हा चेंडू असणार आहे आणि अतिशय चांगलं ग्रिप देखील असणार आहे आणि अतिशय चांगले बॉल आहे. त्या स्पर्धेबद्दल आम्ही खन्ना स्पोर्ट्सचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि अशा बॉलची प्रतिक्रिया देखील आपण खेळाडूकडून जाणून घेतोय. सर आपल्यासोबत असेल अहमदाबादचे खेळाडू. कसा वाटला तुम्हाला खन्ना चेंडू सर? खन्ना चेंडू फार चांगला आहे आणि 5 ओव्हर 7 ओव्हरची मॅचसाठी जास्ती पॉवरफुल आहे आणि याला खेळून કોઈ अलगच अनुभव येतो. फार मजा आली. बॉलिंगसाठी देखील चांगला असेल आणि खरं तर बॅटमध्ये देखील बॉल चांगला येतो आणि एकदा का मिडल झाला तर हा बॉल नक्कीच खरं तर स्टँडमध्ये अतिशय चांगला जातो. तो ये कहेंगे आप खन्ना का क्या अलग बात है जो बाकी के बॉल है और ये खन्ना का बॉल, उसमें क्या फर्क नजर आया आपको? खन्ना के बॉल में वैसे तो ये लाइट बॉल है, खन्ना फेमस, और हैवी टेनिस में आता है, लेकिन ये टेनिस बॉल पूरा अलग ही है और इसके क्वालिटी और अगर इसका बाउंस देखा जाए तो बहुत बढ़िया है. तो ये सर कहे थे यहाँ पे खन्ना का जो क्वालिटी है, बाउंस जो है ना उसकी बात करेंगे आप। बाउंस अच्छा है और खासकर 5 और 7 ओवर के लिए जो लिमिटेड ओवर का क्रिकेट है उसके लिए खन्ना बॉल से बेहतर कोई बॉल नहीं है। तो थैंक यू खन्ना बॉल, बहुत ही अच्छी गेंद है। इस्तेमाल कीजिए, आपके भी क्रिकेट मैच हो गए तो खन्ना का ही बॉल इस्तेमाल कीजिए।
NPL 2025 मध्ये सातवा पर्वत आपण आहोत आणि खास करून या स्पर्धेमध्ये आपण जे चेंडू वापरलेले ते असेल खन्नाचे खरं तर अतिशय प्रीमियम क्वालिटीचा हा खन्ना फेमेक्सचा चेंडू आणि हा चेंडूमध्ये आपण जर पाहिलं गेलं अतिशय चांगल्या प्रकारचं खरं तर जे कमी मैदान असतात ना कमी जागेचे त्या मैदानावरती हे बॉल खूप चालतात आणि अशीच आपण खास प्रति घेऊयात अहमदाबादचे खेळाडू प्रिन्स ऑफ अहमदाबाद आकाश नेवे यांची. सर कसं वाटलं तुम्हाला हा चेंडू या स्पर्धेत हा चेंडू जो वापरला खन्ना बॉल. बॉल खूपच छान है और बॉल एक्स्ट्रा बाउंस करता है और लाइट वेट के कारण ये ट्रैवल भी अच्छा करता है और घरगुती टूर्नामेंट अपने जो मराठी में बोलते हैं घरगुती टूर्नामेंट यांच्यासाठी हा बॉल एकदम चांगलेला आहे आणि हा स्पेशल कन्ना फॅमिक्स आहे आणि तुम्हाला एकदम लाईट वेट एक्स्ट्रा बाउन्स अँड एक्स्ट्रा फ्लफी आहे म्हणजे मग तो तुमच्यासाठी एकदम रिलायबल आहे खेळासाठी आणि तुम्हाला पण लागणार पण नाही आणि तुमचे बोट वगैरे हात वगैरे एकदम चांगले राहतील. थँक्यू. नक्की जसं आकाश सरांनी सांगितलं खूप चांगले बॉल आहेत खन्ना. थँक्यू खन्ना फेमेक्स बॉल. तर नमस्कार आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय खरं तर खन्नाचे फेमेक्स चा प्रीमियम बॉल आणि हा प्रीमियम बॉल या ठिकाणी
नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत असणार आहे. आपण आहोत मॅच दिशेने जाऊत आणि सुरू असेल क्वार्टर फायनलचा थरा. डिफेंडिंग चॅम्पियन मुंबईच्या समोर असणार आहे गोविंदा सुपर किंग. धावसंख्या झालेली असे ती ओहो हो, काय बॉल टाकलाय अनप्लेबल. वा वा वा, रॉकेट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, तेज सर्रार गर्रक्याने चेंडू फिरला गेला आणि डिफेंडिंग चॅम्पियन 5 ओव्हरची मॅच असणार आहे. अतिशय कडक मॅच मैदानामध्ये आपण बघू शकता. ओहो हो हो, पुन्हा एकदा बॉल. काय 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 बॉल टाकला गेलाय. मुंबई हे हो हो, मुंबईची हवा सुरू आहे मैदानाकडे. चांगला बॉल टाकलाय. आणखीन एक यॉर्कर. मुंबई इंडियन्सचा बुमराची आठवण करून देणार हा यॉर्कर सौरभ नेवेकडून बघायला मिळालेला आहे. डॉट चेंडू. षटक क्रमांक आपण बघतोय तिथे तिसरा चालू आहे. रन संख्या असेल 16 धावा. एक बाद 16. यावेळेचा बॉल कडक शॉट. कब तक रोकोगे इस सुनामी को. आखिर बकरी की अम्मा कब तक खेर बनाएगी. कभी तो हलाल होने का ही ये 4 रन मिलेंगे. धावसंख्या असणार ती 20 धावा पण या ठिकाणी बघतायत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 ऑन बोर्ड. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत असेल. एक धाव येताना बघायला मिळतीये. क्वार्टर फायनल अतिशय अतिरतीचा सामना, कारण ही इथून पुढे आता तुम्हाला डबल चान्स नाहीये. नॉकआउट मुकाबले आहेत आता. धावसंख्या मात्र असेल ती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जर पाहिलं गेलं चांगला चेंडू इथे मात्र बघायला मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तिथे असणार आहे आणि आता मात्र असणार 3 षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या असते ती 22 धावा. एक बाद 22. गोविंदा सुपर किंग यानंतर देखील टॉस करण्यासाठी तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच जबरदस्त सामना आपल्याला या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतोय. षटक क्रमांक 4 ची सुरुवात आता केली जातीये. यावेळेचा बॉल स्टेप आउट झालेले आहेत आणि क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अतिशय चांगले मात्र तिथे बघायला मिळत आहेत. 3 होता या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं. चौथं षटक मात्र या ठिकाणी चालू असणार आहे. गोविंद सुपर किंग संघ 24 धावा असणार आहेत. आतापर्यंत चांगला खेळ दाखवलेला आहे. तगडा खेळ सुरू असेल. नेवे प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आणि त्याच्यामध्ये सुरू असणारा पहिला सुपर एचा थरार मुंबई आणि गोविंदा सुपर किंग मध्ये असणार हा सामना. 24 धावा. उष्काळ होता होता काररत्र झाली. पुन्हा एकदा पिटू आयुष्याच्या मशाली. या देखील बॉल जर पाहायला गेला बेगीचा प्रयत्न इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत असणार आहेत. एक धाव इतर इथे मात्र पाहायला मिळते आणि धावसंख्या मात्र पुढे जाती. स्कोर असणार तो 25 धावा धावफलकामध्ये असेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू असणार आहे. धावा करावं लागतील कारण मैदान आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. मुंबई संघाची एक प्रचंड ताकदवान गोलंदाजी आपण इथे बघू शकता.
मयूर नेवेचा पुढचा बॉल पाहायला मिळेल. रिव्हर्सचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेंगचा बॉल रिव्हर्स करत बॉलला शतशंद केलं. अतिशय चांगल्या प्रकारचा, नक्कीच बॉल थांबू शकत नाहीये. हा येतोय चौकार. डीजे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं बेकीचा प्रयत्न होता. शतकच्या मदतीने त्यांनाच असणार आहे. एक धाव त्यांना बघायला मिळते. लिमिटेड ओव्हर क्रिकेटसाठी आपण वापरतोय या ठिकाणी खन्ना फेमेक्स सुपर बॉल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं आज देखील तुमच्यासाठी लकी ड्रॉ कुपन ऑन असणार आहे. लकी ड्रॉ कॉन्टेस्ट प्रेझेंट बाय NPL, स्पॉन्सर्ड बाय वेलॉस, अ स्किन केअर ब्रँड. यावेळेचा चेंडू मात्र पुन्हा एकदा बघीचा प्रयत्न केला होता. खास करून या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं कॉन्टेस्ट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा असणार आहेत. शेवटचा चेंडू आता इथे बघायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज असेल दीपक नेवे यांना आपण पाहतोय. गोविंद सुपर किंग संघासाठी आता मात्र शेवटचा चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी बघू शकता सर्वजण खरं तर वाट बघतायत. खरं तर आपल्या कॉमेंट्री बसमध्ये लक कोणाचं असेल नवीन वर्षासाठी. वेलॉस जे नेचर मीट्स असेल लक्झरी, फेअर नेचर मीट्स लक्झरी, वेलॉसचा ब्रँड
स्किनसाठी अतिशय चांगला असेल. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आपल्या velos.official@gmail.com. याचा बॉल जर पाहिला पुन्हा धावेत असणारा चेंडू क्षेत्ररक्षक मदतीने आपण बघताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केल्याने आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि याबरोबर धावसंख्या मात्र पुढे जाते या स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं 43 धावा असणार आहे. एक बॉल बाकी राहिलाय. दीपक नेवे, डॉक्टर पंकज नेवे साड़ी सज्ज असेल. क्या होने वाला इस गेंद के ऊपर? एक गेंद शेष, क्या उसको बनेंगे विशेष? बल्लेबाज तैयार बल्लेबाजी के लिए. पुन्हा धावेचा जर पाहिला गेला बिगीचा प्रयत्न केला गेलाय. चांगला चेंडू असणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. रनआउटची संधी असेल. एक धावा आली. धावसंख्या असेल 44 धावा आणि विजयासाठी मात्र टार्गेट असणार ते 45 धावेंचं टार्गेट इथे असणार आहे. गोविंद सुपर किंग गोविंद सुपर किंग संघ आपण जर पाहिलं गेलं चला विनंती असेल लगेच सामना सुरू करून घ्यायचा आहे. पुढचा सामन्याचा टॉस देखील आपण लगेच करायचा. टॉस वर यायचं दोन्ही कॅप्टन. चला नेक्स्ट मॅच
संतोषजी नेवे सर, नेहा एंटरप्राइजेस आणि विनोदजी नेवे सर यांच्या हस्ते आपण नाणेफेक करतो आहोत. चला या, विनंती असेल. प्रमोददादा नेवे यांच्या हस्ते प्रमोद गुरुजी नेवे सर यांना विनंती असेल आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण संपन्न करणार आहोत. अहमदाबाद संघाचे संघ मालक, चला विनंती असेल संतोष काका. टॉस करतोय दोन्ही कॅप्टन आहेत. यस विनोद काका, आपल्याला विनंती असेल आपण टॉसवर यायचे. विनोद काका मान्यवर लाभलेले आहेत. महत्वपूर्ण मॅच असणार आहे कारण दुसरा क्वार्टर फायनलचा सामना इथे आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्स आहेत. आतापर्यंत नेहमीला अतिशय 2 दिवस चांगले बघायला मिळाले. आता मात्र नॉकआउटचा सामना. नाणेफेक केलं जाते आता. सर्व मान्यवर आहेत आणि आता स्टेज भरलाय. 2 कॅप्टन, दिस इज टॉस टाइम. आणि आता स्पिन करतोय आपण. टॉस बोलणार कोण? संधी मिळते ती आदिला. हेड इज कॉल अँड इट्स टॉस टॉस टॉस. लय लांब गेलाय. हेड इज कॉल. आधी टॉस जिंकला, या इकडे या. आधी म्हणजे एक चांगला लुक त्यांना लाभलाय. टॉस जिंकलाय आधी सर. काय निर्णय असेल तुमचा टॉस जिंकून? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंगचा निर्णय. 5 ओव्हरची मॅच असेल. बॉलिंगचा निर्णय कशामुळे घेतला? काय प्लॅन होता बॉलिंग घेण्या पाठीमागचा? आमची मेन तर स्ट्रॅटेजी तीच राहिली आहे की सुरुवातीपासून आम्ही पहिल्यांदा बॉलिंगच घेतोय आणि त्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये रिस्क न घेता आपण बॉलिंगचाच निर्णय आम्ही घेतलाय. आतापर्यंत नेहमी प्रीमियर लीग आपण बघतायत जशी आता मॅच सुरू आहे थोडं विकेट आज बदलली का? आणि अतिशय चांगला सामना इथे आपण बघू शकता. मुंबईचे मावळे 4 धावा इथे झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूने शुभम असेल. तिकडे बसलेले बरहमपूरचे खेळाडू सर, विनंती बॅनरपाशी बसू नका. विनंती साईडला बसा. थोडस लाईव्ह मध्ये चांगला दिसत नाहीये. प्लीज साईडला या. तिकडे बॅनरच्या समोर आपले स्पॉन्सर्स आहेत. प्लीज स्पॉन्सर बॅनर्स आहेत. साईडला बसा विनंती. तिकडे पवेलियन देखील असेल. आपण पवेलियन मध्ये जाऊन बसू शकता. पवेलियनची देखील सोय असणार आहे आपल्यासाठी. थँक्यू. तर जाऊया तर मैदानाच्या दिशेने आपण जर पाहायला गेला अतिशय अप्रतिम असा सामना सुरू असणार आहे. सर्व नॉकआउट सामने आहेत. हाय व्होल्टेज सामने त्याच्यामुळे बाउंड्री लाईन होते. आज 5 फूट लांब थांबायचंय. कोणी बाउंड्री लाईनच्या जवळ थांबायचं नाहीये. सर्वांसाठी सूचना असेल. मुंबईचे मावळे स्कोअर वरती आपण जर पाहिलं गेलं 5 धावा असणार आहेत. चांगला फटका इथे मात्र खेळ आहे. तिथे शतषक असणार आहेत. एक सिंगल तिथे मात्र पाहायला मिळाली असेल आणि धावसंख्या वाढती आहे. स्कोअर वरती आपण जर पाहिलं गेलं मुंबईचे मावळे. खेळ नाही भावल्यांचा, खेळ आहे मर्द मराठी मावळ्यांचा. मुंबईचे मावळे का गोविंद सुपर किंग? कोण जिंकेल आज सामना? आज काय नक्कीच क्रिकेटचं एक चांगलं दर्शन. क्रिकेट काय आहे, श्वास रोखणारे सामने आपल्याला इथे बघायला मिळतील. धावसंख्या असेल 6 धावा. हो अतिशय सुंदर असा बॉल बघायला मिळालेला आहे. बॉल गरकन वळाला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय.
क्वार्टर फायनलचा सामना अतितटीचा सामना इथे असणार आहे. सहा धावा झालेल्या आहेत धावफलकामध्ये. आणखीन एकदा बॉल उचललाय मुंबई का गब्बर शुभम इनके बल्ले से गेंद सीमा रेखा के बाहर आउट ऑफ पार्क 6 रन. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 12 धावा असेल धावफलकामध्ये. 24 बॉल मध्ये 33 धावांची आणखीन आता आवश्यकता असणार आहे. मुंबईचे मावळे पहिल्या होता केस संपला. रणसंख्या असते ती 12 धावा. नवे पेरणीचा अंतिम अनेक समाज बांधवांचं आगमन होते. महाराष्ट्रामध्ये खरं तर तुकड्या तुकड्यामध्ये आणि जातीच्या वादामध्ये विखुरली गेली माझी महाराष्ट्राची माती. त्या मातीला जोडणारा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आज तशाच प्रकारे सर्वजण एकत्र येताना पाहायला मिळतात. या क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची ताकद असणार आहे. क्रिकेटमुळे आज सर्व एकत्र आलेत. चेंडू बॅट खेळपट्टी चौकार षटकार यातच चालला आमचा वेळ. आज आहे नवे प्रीमियर लीगचा हा दमदार खेळ फायनल डे. आपले ट्रॉफी स्पॉन्सर आहे ते मायक्रोनिक्स इन्स्ट्रुमेंट कंपनी नाशिक. त्याचे डायरेक्टर आहे ते किरण वसंतराव नेवे यांचं मनापासून धन्यवाद. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू असणार आहे. शतषक मात्र आपण बघायला मिळतोय. एक धाव त्याला पाहायला मिळाली असणार आहे. स्कोर पुढे जातोय. मुंबईचे मावळे आता धावसंख्या असणार आहे ती बोर्डवरती आम्ही बघू शकता. सर्वजण एकत्र आलेत. आज जो मैत्रीचा कट्टा हसवणारा कट्टा महिला वर्ग पुरुष बांधव फॅमिली एकत्र आलेली आहे. 13 धावा. धावसंख्या मात्र असणार ती स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं 13 धावा झाल्यात. चांगला बॉल यावेळेस मात्र असणार आहे. बॉल ड्राइव्ह केले गेले. शतषक मात्र बॉल पर्यंत आपण बघू शकता. एक धाव तिथे पाहायला मिळते आणि धावसंख्या असणार ती स्कोर कार्डला आपण जर पाहिलं गेलं 14 धावा असणार आहेत. बावीस बॉल मध्ये 31 धावांची गरज. यावेळी जर पाहायला गेलं चांगला चेंडू मात्र या ठिकाणी बघायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 जर पाहिलं गेलं मुंबईचे मावळे 14 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या मात्र असणार ती स्कोर कार्ड वरती 15 धावा असणार आहेत. 20 चेंडू आणि धावसंख्या असेल 15 धावा. मैदानामध्ये रील देखील काढले जात आहेत. अगदी मोमेंट ऑफ द मॅच तिथे कॅप्चर केले जात आहेत. धावसंख्या असेल 15 धावा आपल्याला बघायला मिळत आहे. 20 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं 30 धावांची गरज असेल विजयासाठी. हो काय कडक मारलाय मुंबईचा वडापाव लोणावळ्याची चिक्की. जसं मुंबईचा मरीन ड्राईव्ह तसाच आहे हा फटका. 2004 चौकार.
जबरदस्त फटका इथे 19 धावा आता इथे असणार. मुंबईचे मावळे बॅक टू रेस. 19 बॉल 26 धावा. अत्तीडडीचा सामना. गोविंद सुपर किंग तेवढ्या ताकदीचा असणार आहे. पाठीमागच्या मॅच त्यांनी नक्कीच गुजरात संघाला पराभूत केलंय. त्याच्यामध्ये त्यांची बॉलिंग तगडी असणार आहे. त्यांच्याकडे क्षमता असणार आहे. ती क्षमता आता इथे दाखवायची आहे. 19 बॉल 26 धावा. मयुरेश मयुरेश सर विनंती असेल आपण कुपन द्या. उचललाय बॉल आणि या ठिकाणी झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. मात्र अशा परिस्थितीमध्ये हा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. धावसंख्या असेल 2 षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या असणार होती 20 धावा. 20 धावा या ठिकाणी असणार आहेत. 18 बॉल मध्ये 25 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. 18 बॉल 20. डीजे संकू आज चांगले गाणे लावतायत. सर्वजण चांगलं काम करतात आज. पंच, लाईव्ह, कॅमेरामॅन, आमचे प्रेक्षक, खास करून धन्यवाद मी सर्व नेवे परिवार सर्वजण आलेत. समाज बांधव एकत्र आलेत. सर्वांनी वेळ काढलाय. 18 बॉल मध्ये 25 धावांची गरज आता असणार. 3 षटक. सामना अजून देखील अतिटटीच्या मोड मध्ये आपण बघू शकता. नॉकआउट मॅच असणार आहे. नॉकआउट सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. चला तर मैदानामध्ये दाखल झालाय मुंबईचा लीडर, मुंबईचा राजा. मैदानावरती दाखल झालाय तो शुभम, कॅप्टन ऑफ मुंबई. चांगल्या प्रकारचा बॉल. मुंबईचा एक राजा रोहित शर्मा. रोहित शर्माचा नक्की फॅन असेल. डावखुऱ्याचा खेळाडू असणार. 1 धाव काढत स्कोर पुढे चाललाय. रन संख्या मात्र आपण पाहतोय 21 ऑन बोर्ड. 21 धावा इथे झालेल्या आपण पाहतोय. या स्पर्धेत सर्व आयोजक उपस्थित झालेले आहेत. सर्व टीम. हर्षल नेवे सर, नवीन दलाल, विपुलजी नेवे सर, प्रणयजी नेवे सर, पवन नेवे, सारंग नेवे, सुयोग नेवे, आदित्य नेवे, संकेत नेवे, नितेश मोहरकर, प्रफुल्ल दादा नेवे, अजय दादा नेवे असतील, शरद दादा नेवे आहेत आणि कल्पिताताई नेवे, संजना नेवे ही टीम असणार आहे. आणि सोपं नाही ही स्पर्धा कंडक्ट करणं. काल महिलांचे सामने काय अप्रतिम झाले. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केलं. जेव्हा आपले माणसं खेळतात ना आपल्याला आनंद मिळतो. आता काही महिला या ठिकाणी मॅच बघतायत. ते दिवसभर सपोर्ट करतात खास करून. तिकडे बॅनर पाशी कोणी बसू नका विनंती असेल. 5 फूट लांब बसायचे. बॅनर दिसू द्या. स्पॉन्सरची नाव आहेत. बॅनरला टेकून बसू नका प्लीज. तिकडे विनंती आहे बॅनरला खेटलेले प्रत्येक पण पाहतोय. सामना इथे रंगला गेलाय. 16 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. 16 बॉल मध्ये 23 धावांची गरज असणार विजयासाठी. बॉल तयार. फुटबॉल बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. चला विनंती आहे बऱ्हामपूर टायगर्स प्लीज तिकडे बसू नका. सहकार्य करा. इकडे मोठं पैलवान असेल, इकडे मोठा कट्टा असेल बसायला तुम्हाला. तिकडे पैलवान असणार आहे. इकडे नेटच्या ठिकाणी देखील जागा असेल. 14 बॉल आणि 22 धावांची गरज असेल विजयासाठी. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. या मॅचचा देखील चेंडू जर पाहिला गेला ऑन साइडला चेंडू खेळला गेलाय. मिडवे केलं क्षेत्ररक्षण मात्र केलं जाईल. 1 धाव असणार आहे. दोन्ही संघांना यांत तयार राहायचंय.
यस, टीम रेडी आहे टायटन्स. तर आपल्याकडे एक छोटी फॅन आहे दीदी, नाव काय तुमचं? हो हो, यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. आ रा 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 खतरनाक. शुभम इनके बल्ले से 6 रन. जबरदस्त षटकार आलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या असेल 30 धावा. तर आपल्या सोबत आहे सुपर फॅन, नाव काय दीदी? निमिषा. कोणत्या टीमला सपोर्ट आहे तुमचा? माझ्या पप्पांच्या. पप्पाचं नाव काय आहे? संकेत. संकेत. टीमचं नाव काय आहे? टीमचं नाव NPI टायटन्स. एम्पायर टायटन्स असेल. नक्कीच खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी असणार आहे सर्व खेळाडूंचा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा असणार आहेत. मुंबईचे मावळे 12 बॉल 15 धावांची गरज. आणि बच्चे कंपनीसाठी देखील गेम या ठिकाणी उपलब्ध आहेत. मागे जाऊन गेम खेळू शकता. गेम काही वेळ चालू होणार आहे. काल त्यांनी नक्कीच एवढं एन्जॉय केलंय, मला वाटतं ते गेमची जाळी तुटलेली आहे. चांगला बॉल असणार आहे नक्कीच. निमिषाला अजून एक प्रश्न विचार. निमिषा, तुला जर सांगितलं एखाद्या पार्कचा टूर का क्रिकेटची मॅच, तुला कोणतं आवडेल जास्त? एखादा हॉलिडे टूर का या नेव्हे प्रीमियर लीग की स्पर्धा? क्या पसंद आएगा आपको, हॉलिडे टूर या ये क्रिकेट का मैच? हॉलीडे. और ये जो हॉलिडे है वो यहाँ पे हॉलिडे का फील आएगा आपको इस टूर में? मतलब हॉलिडे का टूर खाना पसंद आया? क्या पसंद आया तुमको इस पूरे सीजन में, इस टूर में? हॉलीडे का खाना. ठीक है, छोटी बच्ची है, थोड़े सवाल है उसको बिल्कुल अच्छे से जवाब दे रही है. फिर टायटन्स की फॅन आहे, सुपर फॅन टायटन्स की. आता 10 बॉल मध्ये 11 धावांची गरज. मुंबईचे मावळे 34 धावा धावपलकामध्ये आहेत. तिथे मात्र एक धावेदना आपण बघताय. धावसंख्या पुढे जाते, स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल 35 धावा आहेत. 9 चेंडू मध्ये आता 10 धावांची एकनीय गरज आहे. मुंबईचे मावळे 9 बॉल 10 धावांची गरज. शुभम एक चांगला खेळ दाखवतोय मैदानामध्ये. 12 बॉल मध्ये 25 मध्ये शुभम खेळत आहे. 2 षटकार 2 चौका त्याने मारलेत. चांगला सामना तिथे सुरू असेल. मुंबईचे मावळे 35 रन ऑन बोर्ड. तर बघूया त्या ठिकाणी आता काय घडते. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे. 9 बॉल मध्ये 10 धावांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. यावे बॉल उचललाय, जल्लोष झालाय रत्नागिरी ते चिपळूण आणि या मुंबईच्या पठ्ठ्यानं बॉल मारलाय उचलून. 6 रन. जबरदस्त षटकार मात्र इथे बघायला मिळतोय. आता 4 धावांची गरज असते विजयाचं. एक अतिशय तगडी बॅटिंग होतो कप्तान चेलेसिनातान. कोणता संघ असेल जो जाय सेमीफायनलला? नो बॉलचा इशारा बघायला मिळतोय. शुभम यांचा खेळ मात्र बघू शकता. शुभम नेवे दमदार बॅटिंग केली. शुभम रामकृष्ण नेवेन, पालघरचा टायगर. पालघरला मुक्काम करतात, मुक्काम पोस्ट पालघर.
8 बॉल मध्ये 4 कमबॅक केला जाईल का मैदानामध्ये, कारण इमोशन आता असतील, सर्वांना जिंकायचे और अपने लोगों में चैंपियन कौन नहीं बनना चाहता. व्हाइट बॉल. व्हाइट बॉल, खराब गेंद. हो, पहिली सेमीफायनलची तिकीट मिळतीये ती मुंबईचे मावळे गोइंग टू सेमीफायनल. टाळ्या वाजवा. हँडशेक केलं जातंय दोन्ही संघाचं. हे क्रिकेटची ही नाती आहेत आणि जपायची. क्रिकेटची मॅच फक्त स्पर्धा आहे, बाकी आपलं नातं तसंच घट्ट ठेवायचंय. तर मुंबईच्या मावळे संघाने हा 10 विकेट सामना जिंकला आणि या मॅचचा असेल मॅन ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच बट गोज टू नन अदर देन वन ओनली द सिंघम शुभम नेवे. 15 बॉल 37 धाबा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आता. NPI टायटन्स